आऊसाहेब, काय हे आपण युद्धवेश घातलात? आम्ही पन्हाळ्याचा वेढा फोडण्यास निघालो आहोत. नाही नाही, असे साहस हिताचे नाही. भरोसा नाही की आम्हास युद्ध माहित नाही. आम्ही युद्ध लढाया केल्यात आणि बघितल्यातही. आमच्या धमन्यांमध्ये लखोजीरावांचं रक्त आणि मनगटामध्ये आई म्हाळसाईचं दूध खेळतंय. आम्ही लेच्यापेच्या नाही आहोत. आपण साक्षात जगदंबा आहात आऊसाहेब, परंतु ही वेळ गड सोडण्याची नाही. आमचा निर्धार पक्का आहे. आम्ही जाणार. गडावर फौज किती आहे? गडावरची आणि पायथ्याची सर्व मिळून 7,000 फौज आहे. फौजेला तयार राहण्याचे आदेश द्या. जी आऊसाहेब. आणि आमचा घोडा त्यास पाखरा घालून आणा. पाखरा म्हणजे युद्धवेश? आऊसाहेब, खरंच तुम्ही जाणार? तुम्हास काय वाटले? आम्ही सोंग आणले आहे. आमचा घोडा पाखरा घालून तातडीने आणा. आम्हाला क्षणभराची फुरसत नाहीये. सोनोपंत, आपल्या देखरेखीखाली तयारी करून घ्या. जी आऊसाहेब. बाईसाहेब, बाईसाहेब, काय झालं? तुम्ही लवकर चला. अहो, पण काय झालं ते तरी सांगा. थरकाप झाला आमचा जीवाचा. अहो साहेब युद्धावर निघाले आहेत. अरे देवा. आऊसाहेब, आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. सोयरा मागे व्हा. आम्ही कोणीच मागे होणार नाही आणि आपल्यालाही गड उतरू देणार नाही. आमचा निर्णय झालाय. उद्या राजे आम्हाला जाब विचारतील. आम्ही काय उत्तर द्यावं? जे सुचेल ते उत्तर द्या, पण आमचा रस्ता रोखू नका. आऊ साहेब, आपण असे नाही जाऊ शकत. पन्हाळ्यापर्यंतची गौडदौड आपल्याला झेपणार नाही. सरावही मोडलाय आता. आमच्यावर कुठल्याच गोष्टीचा परिणाम होणार नाही, कारण या बाबतीत आम्ही वज्र आहोत. केला निश्चय पुरा करणाऱ्या. आऊसाहेब, तुम्हाला काय वाटलं? आम्ही अविचारानं निघालो? आम्हाला आमच्या क्षमता ठाऊक नाही? सगळे कळते आम्हाला, पण यापेक्षा आम्ही दुसरे काहीही करू शकत नाही. कारण पन्हाळ गडावर राजाची सगळ्या बाजूनी नाकेबंदी केली आहे. गोऱ्याचा तोफखाना गडाच्या तटावर बरसू लागला. शृंगारपूरच्या सुरव्यांनी खेळण्याला वेढा दिलाय. पोर्तुगाज आपल्या बंदुका डागत आहे. सिद्धी जोर भर पावसातही वेढा उठवणार नाही, कारण त्यांनी छपऱ्या बांधायला सुरुवात केली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गडावरचं अन्नधान्य संपत आलं असेल. गडावरचा तुपाचा साठा तळाशी गेला असेल. म्हशी उभा वर राहणार कसे? आणि ही वेळ येऊ नये म्हणून आम्ही निघालोय. आऊसाहेब, आऊ साहेब नका जाऊ. तुम्हाला आई भवानीची शपथ. सकवारबाई, अशा वेळी शपथ घेऊन पथ नाही रोखताय. आऊसाहेब, आपण करायचं ते मग खूप केलं. आता पुतळा, म्याना बाहेर उसळलेली तलवार म्याना बंद होणार नाही. पंत, फौज तयार आहे ना? जी आऊसाहेब. थांबा. साहेब, आम्हीही येणार तुमच्या सोबत. तुम्ही शंभूराजे? आम्ही आबांना घेऊन येतो. शत्रूला ठार करतो. आम्ही तुम्हाला घेऊन जाऊच, पण आत्ता नाही.
पुढच्या वेळी. अजून तुम्ही लहान आहात. लहान आहोत पण शूर आबांचे शूर बच्चा आहोत. आहोत ना. आहात हो आहात. मग तुम्ही जायचं नाही. गड सोडून जाताना आबा काय सांगून गेलेत? ठावे आहे ना. शंभू राजांचे ऐका. गेले ना सांगून. हो. मग आमचं ऐका. आम्ही असताना तुम्ही तलवार धरायची नाही. मग आम्ही काय करायचे? आशीर्वाद द्यायचे. कुठे शिकलात सगळं? तुम्हीच शिकवलं ना आम्हास. खरे खुरे शिवबाचे पुत्र आहात. खरे सिंहाचे छावे आहात. आऊसाहेब, सरनौबत नेताजी पालकर आणि सिद्धी हिलाल गडावर आलेत. सरनौबत आले. आता चिंता मिटली. मुजरा आऊसाहेब, मुजरा शंभूराज. या सरनौबत. आणि हे काय आऊसाहेब? तुमच्या हाती तलवार आणि पाठीशी ढाल. आम्ही राजांना सोडवायला निघालोय. आऊसाहेब, नेताजी राव, एका बाजूला शाहिस्ते खानाने अजगराचा विळखा देऊन रयतेला पीळ दिलाय. चहूबाजूनी आक्रोश होतोय. दुसरीकडे सिद्धी जोहरने पन्हाळगडाच्या पायात पोलादी मेख मारून महाराजांना जायबंदी केलंय. त्यांना हालताही येत नाही. आणि अशा वेळी तुम्ही नाही, तुमचा निरोपही नाही. राजांच्या आज्ञेनंच मी आदिलशाही मुलखावर होतो. पुढे जाताना मागे बघायलाच नको. आपण सरनौबत आहात. आम्ही काय निर्णय घ्यायचा? राजांना कोण सोडवणार? आपल्या तलवारीत हत्तीचं बळ आहे. आपलं शौर्य आणि धैर्य खूप मोठं आहे. पण पुढे जाताना मागचा कानोसा घेतलाच नाही. राज्यकारभारास हे फार धोक्याचं आहे. गलती झाली आऊसाहेब, माफी द्या. आता आलो तसा माघारी जातो आणि राजांना घेऊनच गडावर येतो बघा. राजांचा तुमच्यावर खूप भरोसा आहे आणि आमचाही आहे. आलाच आहात तर एक रात्र आराम करा आणि मग निघा. आराम? हिलाल, करायचा का आराम? बिल्कुल नहीं. पहले राजा साहब को छुड़वाएंगे. आऊसाहेब, आज्ञा द्या. रागात असाल तरी बी आशीर्वाद द्या. आशीर्वाद तर आहेच. जसा आमचा शिवबा तसे तुम्ही सगळे. यशस्वी भव. टाकलं धनी? हो, तुम्ही इकडं? आबांनी आमच्यावर जबाबदारी सोपवली आहे गडाची. असं असं पाहणी करतो आहे. करा करा, पाहणी करा. तात्याबा, ही वाट गडाच्या पायथ्याशी जाते.
वय पर हे कुणास न बी ठावा नाही. अहो ही चोरवाट आहे तरी बी पहारा असतो रस्त्यावर. व असं रानात एकट्याने रेंगाळू नका. ही चुका त्याचं. चला चला. वय शंभू बाळ, शंभू बाळ, शंभू बाळ, शंभू बाळ, शंभू बाळ, का हो झोप येत नाही का? का उठलात? चला झोपायला चला. मातोश्री, पन्हाळा याच दिशेला आहे ना हो? पण तुम्हाला कशाला हवाय पन्हाळा? चला झोपा पाहू आपण. मध्यरात्र उलटून गेलीये. बघा पिंगळाही ओरडू लागलाय. दरीतून वर येणारा वारा बघा कसा घोंघावत आत येतोय. चला झोपा. सारंगा घोडा एका दिवसात पोचेल का पन्हाळ्यास? पुन्हा तेच सांगितलं ना. झोपा पाहू आपण. आम्ही जाणार मातोश्री. आम्हाला आबांना बघायचंय. आबा, आबा. नेताजी काका गेलेत ना आबांना आणायला? तसे असते तर केव्हा आले असते आमचे आबासाहेब. तुमचे आबा लवकर येतील आणि त्यासाठी उद्या आम्ही अनुष्ठानही करणार आहोत. तुमच्या हातून अभिषेक करणार आहोत आम्ही देव बाप्पाला. आमच्या हातून का? लहान मुलांचं बाप्पा लगेच ऐकतो आणि तुमचे आबाही लगेच येतील. शहाणे आमचे शंभू बाळ. चला झोपायला चला आता. आता झोपा. अरे मानाजी जा पिकी ना. अरे राणी साहेब खोळंबल्यात पूजेला. जा जा जा. होय झालं बघा. धाराऊ, धाराऊ. जी काय वर राणी साहेब? धाराऊ, शंभू बाळ आले नाहीत अजून. आज अनुष्ठान त्यांच्याच हातून होणार आहे. बघा बरं कुठे आहेत ते. जी घेऊन येते. शंभू बाळा, ओ शंभू बाळा. शंभू बाळा, हो शंभू बाळा. शंभू बाळा, शंभू बाळा, शंभू बाळा. आऊसाहेब शंभू बाळा आलेत का जी? आज आले नाहीत. रुसले. रुसवा गेला की येतील. शंभू बाळा, सोयरा राणी साहेब, शंभू बाळ आलेत का? नाही हो, काल रात्री ते तुमच्या महालात होते ना? अगं बाई,
मानाजी जी शंभू बाळासनी पाहिलं का? नाही, दरवाजेच्या बाहेर तर कुणी बी गेलं नाही. अरे देवा. युवराज, रामाच्या पारात कुणीकडे? आम्ही गड उतरणार आहोत. माफी करा युवराज, पण तुम्हाला खाली नाही उतरता येणार. चला माघार घ्या. आम्हाला जायचं आहे. पाया पडतो, पण अशी जिद करू नका. माघारी फिरा. एवढ्या जणी तुम्ही आणि एक लेकरू सांभाळता येत नाही? काय करत होतात? असं होत नाही, पण झाले. एक तर बापासाठी ते वेडे पिसे झाले आहेत. त्यांची समजूत काढता काढता नाकीनो आली आम्हाला. आणि त्या तुमच्या कोणाचे लक्ष नाही. चुकलं आमचं आऊसाहेब. लक्ष ठेवायला आणि जीव लावायला आपल्या पोटचेच असायला पाहिजे असं काही ब्रह्मवाक्य आहे का? नाही ना? मग आऊसाहेब, आमचं लक्ष असतंच हो. समजलं आम्हाला. आताच्या आता त्यांना घेऊन या आमच्या समोर. पाहिलत ना कशा बोलल्या? आऊसाहेब अशा टाकून कधीच बोलत नाहीत. तुझ्यामुळे. बरं का ग बाई, तुझ्यामुळेच ह्या लाया फुटल्यात सोयरा राणी साहेबांवर. आणि आमच्यावर काय फुलं टाकली? अहो तेच म्हणते मी. आपण मोठा म्हणतो ना दुधाई असल्याचा, मग वागावं बी तसंच आणि काळजी बी तशीच घ्यावी. सुंदराबाई, नुसती वर माया आणि उपाशी निस ग बया. मी आता नाही मग बोलते. आधी मला लेकरू बघू दे. जा जा, तुलाच ठाव ठिकाणा माहित त्यांचा. जा हो. धाराव, मी येते. चला जी. शंभू बाळा, शंभू बाळा, ओ शंभू बाळा, शंभू बाळा, शंभू बाळा, शंभू बाळ, शंभू बाळ. मातोश्री, सगळे फसवतात आम्हाला. खोटारडे आहेत. आबांची खूप आठवण येते, पण कोणी जाऊ नाही देत. नेताजी काकांनी पण नेलं नाही. सगळ्यांना वाटतं की आम्ही बाळ आहोत, पण आम्ही शूर आबांचे शूर बच्चे आहोत. आम्ही जाणार. हर हर महादेव.